नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील सर्वात कमी फी असणाऱ्या एका सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस बद्दल. हे कॉलेज आहे पुण्यातील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे. सो थोडंसं व्हिडिओला स्टार्ट करण्याच्या अगोदर कॉलेजचा कॅम्पस कसा आहे व हॉस्पिटलचा व्ह्यू कसा आहे हे थोडंसं आपण बघून घेऊया. ओके, सो भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे इज द फर्स्ट मेडिकल कॉलेज ऑफ पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन. म्हणजे जरी हे प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मध्ये येत असेल तरी सुद्धा हे कॉलेज म्युनिसिपल कॉर्पोरेशनद्वारे म्हणजे महानगरपालिकेद्वारे चालवलं जातं. त्यानंतर अजून या इन्फॉर्मेशन ब्रोशरमध्ये काय काय याच्याबद्दल माहिती दिलेली आहे ते थोडंसं आपण कव्हर करूया. इंटेक कॅपॅसिटी ऑफ 100 स्टुडंट्स, म्हणजे जो काही इंटेक असणार आहे दरवर्षी या कॉलेजमध्ये तो 100 स्टुडंट्सचा असणार आहे फक्त एमबीबीएस साठी. त्यानंतर कोणतं हॉस्पिटल या कॉलेजला अटॅच आहे ते बघा, ते म्हणजे कमला नेहरू हॉस्पिटल इज अ मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड इज अफिलेटेड टू BAVMC, म्हणजे भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज विच इज लोकेटेड ऍट मंगळवार पेठ पुणे. ओके, सो बेसिक बेसिक माहिती या सगळ्या आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. द कॉलेज इज लोकेटेड इन द हार्ट ऑफ पुणे सिटी. इट इज 1.5 किलोमीटर फ्रॉम द फेमस हिस्टॉरिकल मॉन्युमेंट शनिवार वाडा. शनिवार वाड्यापासून जवळपास 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि पुणे रेल्वे स्टेशन पासून 2 किलोमीटरच्या अंतरावरती हे कॉलेज दिलेलं आहे. आता हे गोष्टी काय मेन्शन केल्यात की ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीनं हे कॉलेज आपल्याला कसं पडतं तर हे आपल्याला थोडासा अंदाज यावा त्यासाठी या गोष्टी यामध्ये दिलेल्या आहेत. त्यानंतर काय म्हणलेलं आहे बघा, द एस्टॅब्लिशमेंट वर्क हॅज ऑलरेडी बीन स्टार्टेड ॲट नायडू हॉस्पिटल कॅम्पस पुणे स्टेशन. म्हणजे आत्ताचा जो कॅम्पस आहे तो थोडासा टेम्पररी कॅम्पस आहे व हे कॉलेज परत शिफ्ट होणार आहे नायडू हॉस्पिटल कॅम्पसमध्ये व परमनंटली तिथंच इथून पुढचं फंक्शन जे असणार आहे ते नायडू हॉस्पिटल कॅम्पसमध्ये हे चालणार आहे. ओके, आता थोडंसं कॉलेजचं फी स्ट्रक्चर सुद्धा समजून घेऊया. पहिल्यांदा म्हणजे दोन प्रकारच्या मेजरली फीज असतात, आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहे. एक आहे ट्युशन फी जी सगळ्यात मोठी असते व एक आहे डेव्हलपमेंट फीज. आता असे विद्यार्थी जे ओपन कॅटेगरीमध्ये येतात कसल्याही प्रकारचे फीचे बेनिफिट्स मिळत नाहीत, उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्ती आहे किंवा अदर रिझर्व्ह कॅटेगरीचे विद्यार्थी ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा वरती आहे तर त्यांच्यासाठी साधारणतः फीज काय असते बघा, तर ट्युशन फी आहे ती 6,36,000 व डेव्हलपमेंट फी जी आहे ती आहे 63,736, म्हणजे जवळपास 7 लाखाच्या आसपास या कॉलेजची एका वर्षाची फीज जाते ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यानंतर असे विद्यार्थी जे ओबीसी मध्ये येतात व फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे तर अशा विद्यार्थ्यांची फी साधारणतः 3,81,000 पर्यंत जाते. ही लोएस्ट फीस आहे. बाकीच्या महाराष्ट्रातील सर्व सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची फीस ही जास्ती आहे. हे एकमेव कॉलेज आहे जिथे एवढं कमी फीज घेतल्या जातात. त्यानंतर ईडब्ल्यूएस कॅटेगरीचे विद्यार्थी म्हणजे जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत व ईडब्ल्यू सर्टिफिकेट निघतं किंवा ईडब्ल्यू सर्टिफिकेट काढलेलं नाही पण फॅमिलीचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे व विद्यार्थी ओपन कॅटेगरीमध्ये येतो तर अशा विद्यार्थ्यांना सुद्धा साधारणतः 3,50,000च्या आसपास ही वार्षिक फी या ठिकाणी बसणार आहे. त्यानंतर SC ST कॅटेगरीचे विद्यार्थी ट्युशन फी सुद्धा 0 आहे व डेव्हलपमेंट फी सुद्धा 0 या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर BJ किंवा NT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ट्युशन फी 0 आहे, डेव्हलपमेंट फी 63,000 आहे, तेवढीच तुम्हाला पे करायला लागणार आहे. व जे विद्यार्थी मॅनेजमेंट कोटा किंवा ज्याला आपण IQ कोटा असं म्हणतो ज्याच्यामध्ये ओपनच्या 3 पट फी घेतली जाते तर अशा कॅटेगरीमधून जर तुम्ही जात असाल तर साधारणतः ती फी 21 लाखाच्या आसपास गेलेली आहे. म्हणजे एवढी फी दरवर्षी तुम्हाला भरायला लागते जर तुम्ही या कॉलेजला मॅनेजमेंट कोटामधून जर जात असाल तर. आणि NRI कोट्यामधून जात असाल तर 5 पट फी तुम्हाला भरायला लागते, ती साधारणतः 35 लाखापर्यंत जाते. आता अदर चार्जेस मध्ये काय दिलेलं आहे बघा, डिपॉझिट जे फर्स्ट इयरला तुम्हाला भरावं लागतं जे की रिफंडेबल आहे ते तुम्हाला नंतर 5.5 वर्षानंतर परत मिळणार आहे. तर हे डिपॉझिट किती आहे तर साधारणतः 30,000 रुपये. हे एवढं कमी डिपॉझिट असणार हे एकमेव कॉलेज आहे. बाकीचे जे कॉलेजेस आहेत तिथं तुम्हाला 2 लाख रुपये, 4 लाख रुपये, 5 लाख रुपये, काही काही ठिकाणी 7 लाख रुपये एवढे मोठे डिपॉझिट तुम्हाला बघायला मिळतील. त्यानंतर हॉस्टेल चार्जेस सुद्धा या ठिकाणी दिलेले आहेत. आता हॉस्टेल प्लस ट्रान्सपोर्ट फी. आता हॉस्टेल प्लस ट्रान्सपोर्ट का म्हणलेलं आहे हेही थोडंसं आपण पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. हॉस्टेल आणि ट्रान्सपोर्टच्या फीस किती आहे, साधारणतः 80,000 रुपये हे वार्षिक दिलेले आहे. मात्र याच्यामध्ये मेसचा खर्च इन्क्लूड केलेला नाही. मेसचा खर्च हा ऍड ऑन याच्यामध्ये असेल. त्यानंतर जे विद्यार्थी या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेणार आहेत व त्यांना 3 प्रकारचे डीडी हे काढायला लागतात. आता 3 डीडी कोणते कोणते, पहिला म्हणजे ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीचा एक कंबाईन डीडी. त्यानंतर जे डिपॉझिट आपण या ठिकाणी सांगितलं तर डिपॉझिटचा एक वेगळा डीडी व हॉस्टेल आणि ट्रान्सपोर्टच्या ज्या काही फीज आहे त्याचा तिसरा सेपरेट डीडी हा तुम्हाला असे 3 डीडी या ठिकाणी काढायला लागतात. त्यानंतर अजून काय काय दिलेलं आहे बघा, हॉस्टेल बद्दल सुद्धा माहिती या ठिकाणी दिलेली आहे. देर इज अ बॉयज हॉस्टेल ऍट खराडी अँड गर्ल्स हॉस्टेल ऍट सारसबाग. सारसबाग जिथं आहे तिथं हे गर्ल्स हॉस्टेल दिलेलं आहे. म्हणजे बॉयज हॉस्टेल वेगळीकडे आहे, गर्ल्स हॉस्टेल वेगळीकडे आहे व कॅम्पस पासून थोड्या अंतरावरती हे दोन्ही हॉस्टेल्स आहेत. इन कॅम्पस हॉस्टेल सध्या तरी प्रेझेंट नाही. त्यानंतर अजून काय काय माहिती दिली आहे थोडीशी आपण बघूया. ओके, त्यानंतर पुढे काय दिलेलं आहे, विच हॉस्पिटल इज अटॅच टू द भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे. तर या हॉस्पिटलला जी आपण सुरुवातीला जी क्लिप दाखवली ते कमला नेहरू हॉस्पिटल हे अटॅच हॉस्पिटल असणार आहे या कॉलेजसाठी.
त्यानंतर हॉस्पिटलची कॅपॅसिटी असते, तर या हॉस्पिटलची कॅपॅसिटी काय आहे बघा, 430 बेडच्या कॅपॅसिटीचं हॉस्पिटल हे या कॉलेजला अटॅच आहे आणि ही एक चांगली बेड कॅपॅसिटीचं हॉस्पिटल आहे. त्यानंतर प्रत्येक सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रश्न असतो की हॉस्टेल हे कंपल्सरी आहे का. तर हे जे काही कॉलेज आहे तर ह्या कॉलेजला हॉस्टेल हे कंपल्सरी नाही, हे ऑप्शनल आहे. विद्यार्थ्याच्या चॉईसवरती हॉस्टेल हे अलॉट केले जातात. त्याचबरोबर या कॉलेजच्या नवीन कॅम्पसचं काम सुद्धा चालू आहे व 2025 पर्यंत हा नवीन कॅम्पस रेडी होण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास हा कॅम्पस नवीन कॅम्पसमध्ये शिफ्ट केला जाईल. त्याचबरोबर अतिशय कमी वार्षिक फीज असणारं, उत्तम मेडिकल सेवा व उत्तम एज्युकेशन प्रोव्हाइड करणारं हे महाराष्ट्रातील लोएस्ट फीज असणारं मेडिकल कॉलेज आहे व या वर्षीच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला जर हे कॉलेज आवडलं असेल तर तुम्ही याला फर्स्ट प्रायोरिटी सुद्धा देऊ शकता. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी आरंभ करिअर ॲडवायझरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.